नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गरजू महिलांना साडी वाटप हा उपक्रम राबवून कामगार आघाडीने आठवले साहेबांचा लोकसेवेचा विचार पुढे नेला असल्याचे प्रतिपादन आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांनी काळे बोराटेनगर येथे बोलताना केले. आरपीआय पुणे शहर कामगार आघाडीकडून नामदार रामदास आठवले यांचा वाढदिवस गरजू महिलांना साडी वाटप, केक कापून आठवले साहेबांना शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला. आरपीआय पुणे शहर कामगार आघाडी शहराध्यक्ष रामभाऊ कर्वे, कार्याध्यक्ष डॉक्टर प्रसाद जोगदंड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शैलेंद्र चव्हाण हे बोलत होते. यावेळी आरपीआय प्रदेश उपाध्यक्ष असित गांगुर्डे, भगवान गायकवाड, शहर उपाध्यक्ष रमेश तेलवडे, लियाकत शेख, महादेव कांबळे, शहर संघटक अतुल भालेराव, शहर सचिव शांतीलाल चव्हाण, आरपीआय कामगार आघाडी शहर अध्यक्ष रामभाऊ कर्वे, कार्याध्यक्ष डॉक्टर प्रसाद जोगदंड, उपाध्यक्ष दीपक विसावे, राजू कांबळे, आशिष आल्हाट, बसू हेले, बाळासाहेब पानसरे यांच्यासह कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. आठवले साहेब जो काही निर्णय घेत असतात तो सामाजिक हिताचा निर्णय असतो आणि धाडसी निर्णय घेत असतात. अनेक आताही आम्ही भाजप सोबत जरी असलो तरी देखील आज लाडक्या बहिणी आमच्या ज्या खुश आहेत त्याच्या मागे देखील आठवले साहेबांचं खूप मोठं योगदान आहे. हे कुणी विसरता कामा नये. आणि या सत्ता सरकारमध्ये आठवले साहेब असल्यामुळं अनेक योजना असतील, या आवास योजना, घरकुल आवास योजना असतील, लाडक्या बहिणीच्या योजना असतील, अनेक योजना आहेत. एवढ्या योजना अनेक की सांगायला आता वेळ पूर्ण नाही अशा योजना आणलेल्या आहेत. त्याचबरोबर आपले डॉक्टर साहेब या ठिकाणी काम करतात. हे देखील रिपब्लिकन पक्षाशी संलग्न आहेत आणि ते देखील इथं असते. येणाऱ्या गोर गरीब जे काही पेशंट असतात, जर एखाद्याला गरज लय अडचण असेल तर त्याला देखील ते पैसे कमी करतात. वेळ प्रसंगी त्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत ते करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे का की हे जे काय आदर्श, हा जो आदर्श आहे हा आठवले साहेबांकडून आलेला आदर्श आहे. आणि त्यामुळं सर्वजण आम्ही आमच्या सहित सगळे आठवले साहेबांचा आदर्श घेऊन आम्ही काम करत असतो. आणि ते काम करत असताना आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशामध्ये आठवले साहेबांची काम करण्याची पद्धत आहे, पायाला भिंगरी बांधून त्या संपूर्ण देशामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार पोहोचवण्यासाठी, बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पक्ष पोहोचवण्यासाठी, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला निळा झेंडा अख्ख्या देशभरात फडकवण्यासाठी आठवले साहेब रात्रीचा दिवसाची रात्र करून ते फिरत असतात. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचं नाव रामदासजी आठवले. शैलेश भाऊ चव्हाण चांगल्या घरी पाठवले, कारण यांचे पाठीचे आहेत रामदासजी आठवले. आमच्या आठवले साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शैलेश भाऊचं आमच्यावर लक्ष असावं हीच आमची इच्छा. रामदासजी आठवले साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो. आणि प्रत्येक वेळी वेगवेगळे इव्हेंट रामभाऊ करत असतात आणि आम्ही मिळून हे सगळ्या गोष्टी आम्ही करत राहतो. आहे तो कुठे जगामध्ये दुर्मिळ आहे, कुठंच तुम्हाला दिसणार नाही. तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज 25 डिसेंबर 1927 जी मनुस्मृती आहे, ज्याच्यामध्ये अघोरणीय मोठे बहुजन समाजाचे हक्क आणि अधिकार नाकारले होते, अशा मनुस्मृतीचं धन महाडच्या ठिकाणी या ठिकाणी केलं. आणि धन केल्याच्या नंतर पुन्हा त्याच पर्यायाची जी व्यवस्था या ठिकाणी नाहीशी करून पुन्हा चांगलं माणसाला माणूस म्हणून जगण्याची जी अशी कुठली व्यवस्था जर निर्माण करायची असेल तर जगातील सर्वात सुंदर लोकशाही आणि राज्यघटना या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहितात आणि सपूर्द करतात. एक पर्याय नाकारणे, दुसरा पर्याय स्वीकारणे हा मोठा योगायोग या ठिकाणी आहे. आणि त्या दिवशी आठवले साहेबांचा जन्म होतो म्हणून त्यांना संघर्ष नायक म्हणून या ठिकाणी म्हणलं जातं. कारण त्यांचा संघर्ष हा विद्यार्थी दशेपासून तर आज तक आहेत. गेली अनेक वर्ष पायाला भिंगरी बांधून संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर बहुजनाच्या कल्याणासाठी या ठिकाणी फिरत असतात.